तो बोर्ड आणि हा गेट. अरे वा, गेट आता लाकडी होता, लोखंडाचा झाला. लपून लपून काय बघते? तुला असं वाटलं कोणतरी भलताच व्यक्ती आलाय. बरी असेल ना? तू चहा बनवणार ना? मी बनवणार. चल, मला बनवायचंय. आजी काय बोलत नाही पण आजी हसते. आजी हस बघू. तर मंडळी, आजचा नवा दिवस, नवी सुरुवात. मी जातोय वेंगुर्ल्याला माझ्या आजीला आणि माझ्या ताईला भेटू. माझ्या गावात ना आता मस्त झणझणीत पाऊस पडलेलो हा, वातावरण थंड आणि सगळं हिरवं हिरवं झालेला. आता बाईक चालवू पण मजा येतली. 2 ते 2.5 वर्ष झाली माझ्या ताईला आणि माझ्या आजीला मी भेटलो नाही. ती किती दिवसापासून मला फोन करते, मला बोलवते, मला सांगते शिपवरून मुंबईला येतोस, मुंबईवरून कोकणात येतोस, पण मला काय भेटायला तुला वेळ नाही. म्हणून आज मी जातोय माझ्या ताईच्या घरी, माझ्या आजीला भेटणार आहे. तर मी तुम्हाला त्यांचं घर आहे दाखवतो. कौलारू घर आहे, एकदम जुन्या पद्धतीचं, हळूहळू रिनोव्हेशन करतायत, ते तुम्हाला दाखवतो. ड्रोन पण मी फ्लाय करणार आहे. तर आपण आता सरळ जाऊया वेंगुर्ल्यात. तर आज मी निघालो आहे वेंगुर्ला तालुक्यातील उबादांडा नावाच्या गावात माझ्या ताईला आणि माझ्या आजीला भेटण्यासाठी. पण घरी जायच्या अगोदर काहीतरी खायला घेऊन जावंच लागेल, नाहीतर ताईला असं नको वाटायला की 2 वर्षां इलो तो इलो आणि ते पण हात हलवीत इलो, माका ताई ताई करता आणि माझ्यासाठी काय हाडूक पण नाही. हा तो बोर्ड आणि हा गेट. अरे वा, गेट आता लाकडी होता, लोखंडाचा झाला. चला जाऊया आतमध्ये. अरे बापरे, गेट पण भरपूर जॅम्ड आहे. गाडीला घेऊया नंतर. गेटच्या आतमध्ये एंट्री केली. लोखंडाचा गेट असल्यामुळे करकर असा आवाज आला. ताई माझी खिडकीवर येऊन पाहू लागली की कोणी जासूस वगैरे तर नाही ना. तिने मला पाहिलं आणि तिला आनंद झाला. पण आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण मी येईन त्या लोखंडी गेटसाठी मशिनरी तेल घेऊन नक्कीच येईन. तू लपून लपून काय बघते? तुला असं वाटलं कोणतरी भलताच व्यक्ती आलाय. तुला आवाज आला गेटचा? आणि हा असा आहे परिसर. आता तो येणार YouTube वर. आजी कुठे? लाईट लाव, लाईट लाव. माझी आजी गेल्या 2 वर्षानंतर मी हिला पाहतोय, भेटतोय. आजी ही आहे माझी आजी. हिला 2 वर्षानंतर मी भेटतोय. बरी असेल ना? तुला खायला आणलं मी. आता बघ तू काय खातेस की नाही मला माहिती नाही. बस बस बस, आता हे काय ते बंद कर बाबा. चालूच ठेवणार. तू चहा बनवणार ना? मी बनवणार. चल, मला बनवायचंय. हे सगळं YouTube वर टाकणार आहे तू. हे बघ, हे घर किती छान वाटतं. हे किती मस्त आहे. आमच्याकडे ऑरेंज आहे, आमच्याकडे एअरटेल आहे. त्या पेंट मारलं काय? बघा बघा बघा, प्रगती बघा आमच्या कोकणी माणसांची. आता चहा काय तू बनवली सर्दी? हे कुठे पकड पकड. थांब थांब. हा बघा, उकळली ना, उकळली चांगली उकळली. तुका चहा जास्त होई की कमी होई? जास्त नको, कमी मीडियम देऊ. तर आजीला मी सांगितलं की आपलं घर मी तुला आकाशातून दाखवणार. तर तिला असं वाटलं की ह्यो आपलो नातू नारळाच्या झाडावर चढून फोटो वगैरे काढतो की काय. मग नंतर तिला मी समजवलं की आपलं घर आकाशातून नक्की कशा प्रकारे दिसणार. ताई माझी जाम एक्साइटेड आहे तिचं घर बघण्यासाठी. हे गेले कित्येक वर्षापासून ती फक्त ह्या अशा गेटवरून येते असे आणि घराला प्रदक्षिणा घालते आणि परत त्या गेटच्या बाहेर जाते. म्हणून मी म्हटलं तुला आता हे तुझं घर असं आकाशात बघायचं आहे का? आकाशात. तर ती बोलते बघायचं आहे. आजी आता तुझं या घर तुझा ह्या रिमोटमध्ये ना, मी आता ह्या रिमोटमध्ये तुका सगळं तुझ्या घर ना आकाशातून दिसतं. हा इंस्टाग्रामवर टाकणार आहेस रे? YouTube.
कोकण म्हटलं की आपल्याला सर्वात पहिलं आठवते ते कोकणचं हिरवळ, कोकणातील देवळं, नदी, दर्या. त्याचप्रमाणे कोकणातील वेंगुर्ला गाव ही तसंच काही. आज या ड्रोनच्या माध्यमातून माझ्या आजीचं घर पाहत आहोत. पण खरं पाहायला गेलं तर आपण सगळे स्वर्गच बघत आहोत. म्हणून तर म्हटलं गेलंय की स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण. तर माझ्या आजीनी घर बघितलंय, तिने आकाशातून. आजी काय बोलत नाही पण आजी हसते. आजी हस बघू. आजी माझी गोड असते. चल ये. तर हे असे ड्रोन शॉट्स होते. हे माझ्या ताईचं घर आहे आणि माझ्या आजीचं घर आहे. या घराला एक साधारण 50-60 वर्ष झाली आहेत आणि सध्या त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. हे गेटच्या आतमधून आलात ना तर हे असं चिकूचं झाड आहे इथे आणि हे भव्य मोठं झाड आहे, खूप मोठं झाड आहे चिकूचं. आणि हे असं अंगण आहे. इकडे एक लहानपणात आहे ना एक अशी सायकल लागलेली असायची. त्या सायकलची लालच मला एवढी होती ना की मी इथे अक्षरशः एक हफ्ता राहिलो आहे. आणि माझी ताई मला सायकल इथून हळूहळू शिकवून इथून अशी घेऊन जाऊन मला त्या रस्त्यापर्यंत घेऊन जायची आणि परत तिथून मला आणून इथेच अशी सोडायची. आणि 2-3 राऊंड मारले की माझी ताई थकायची आणि मी पण थकायचो. ही अशी तुळस त्यांच्याने नंतर बांधली. तर आता काळोख व्हायला आलाय. मला आता थोड्या वेळाने निघायला हवं. मलाही घरी लवकर पोचायचं आहे. आणि सगळ्यात गोष्ट चांगली झाली की पाऊस नाही पडला आहे म्हणून मला ड्रोन फ्लाय करता आला. तर हे असं घर आहे, कौलारू घर आहे. हळूहळू माझी ताई आणि माझी आजी या घराला आतल्या बाजूनी डेव्हलप करतायत. ही अशी नारळाची झाडं आहेत वरती. जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा ही नारळाची झाडं एक क्वचित प्रमाणात होती. तर आता भरपूर माझ्या ताईने आजीने नारळाची झाडं इथे अशी लावली आहेत आणि त्याला नारळं पण बऱ्याच प्रमाणात आली आहेत. मस्त नारळ लागलेत. आजी, तुझी आणि बायची म्हणजे माझ्या औशीची एक छोटी आठवण सांग. काय पण अशी तुका काय आठवता? गीता त्याचा आठवतं का? ती यायची ना. हा, बरं बोलायचं, बोलणं बिलणं चांगलं होतं तिचं. तू का आजी औषण माझ्या काय फिरूक भरल्यान कधी असं फिरायला तू आणि आई? हा, माझ्या आईने फिरा कसं नाही पण मी जायची ना तिकडे तुमच्या घरी तिकडे नेच्यावाडीला. मी जायची तेव्हा ती फुल झाडातच फुलाची खूप आवड देतात. फुलांची गुलाबा लावायची. खळ्याच्या संपूर्ण अशी लाईनी फुलं. आणि ही गोष्ट खरी आहे काय ग? तिथे नैचाडला जेव्हा ते घर होतं ना वरती भरपूर आंब्याची झाडं आहेत. तर त्या आंब्याच्या झाडाला माझी आजी म्हणजे मामाई आणि माझी आई हे घागरीच्या घागरी लोक पाणी होत द्यायचे जाऊन जाऊन एवढे वरती. ही गोष्ट खरी आहे. आणि आम्ही नाही ओतलो इकडे आमच्या बागे. तशी सवय होती पूर्वी लोकांना. अच्छा, घागरीने घेऊन जायचं आणि पाण्याने त्याला तिकडे शिंपायचं. अरे आई तुझी तेव्हा म्हणजे सगळी झाडं बिडं तिच्या काळात ना जेवढी आम्ही झाडं बघितली ना ती आता नाहीच आहे तुमच्याकडे. म्हणजे तिच्याकडे फुलं आणि आबोली फुलं झाडांची नावं माका मस्त. पण ती काय तिने वाचताय आबोलीची आबोली किती ते अजून काय जास्वंदी जाऊन गुलाब केवढी गुलाब माहितीये. हरतऱ्हेची गुलाब तिने लावलेली आणि ती म्हणजे त्या काळामध्ये लग्न व्हायच्या आधी तेव्हा तिला ती तशी आवड होती. आवड होती तिला.
तेव्हा आणि तुझ्या मामा आईने आणि तिने खूप म्हणजे कष्ट करून मुंबईतच लग्न झालं ना याचा आत्याचा इथं होय 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 मुंबईला झालं. मामांकडे मुंबईला गेली आणि लग्न झालं तिचं. आंबे कोकमो कोकमा, रतांब्याची झाडं ते काय ते आगळ किती काढायची आगं चोला करायची तेव्हा. तेव्हा खूप होतं. काजू आणि इकडे यायला तिला आवडायचं काय ह्या घरात इथे यायची काय यायची इथेच असायचे सगळे तुझे मामा हे वगैरे, मामा मामा सगळे वगैरे. इथेच असायचे माझ्या इथेच. बरोबर. सगळे मामा आई मी तेव्हा त्यांच्यात आणि मामाई पण येऊन जाऊन हो, असायचे. आणि हो. त्यावेळेला ट्रॅव्हलिंग कशी होती हे लाल चालत बस यायचे, चालत यायचे मग तिथून एवढे अरे बापरे हो. आणि तेव्हा ते- कुठे हे रस्ता आणि नव्हता. वेगुर्ल्याच्या बाजारात जाऊन चिबूड आणायची. चेबूड हो. ते साखर टाकून हा, खातात खातात ते. हा 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 ते चिबूड. आजीने उत्पन्न केलं आणि तुझ्या आत्या त्याच्या बरोबर ती कॉलेज शाळेत जाईना तेव्हा हम्म. मराठी शाळेत हम्म तेव्हा येऊन ती फुलझाडं बघलेली आणून ती चांगली म्यारगली झाड करून ते मिरेन मध्ये भरवायची. अच्छा तर तुम्ही माझ्या आजीला बघितलात, माझ्या ताईला बघितलात, ड्रोन शॉट्स बघितलात, घर बघितलात. आजी आणि ताई गेले कित्येक वर्षापासून आहे ना या घराला अशी प्रदक्षिणा मारून मारून बघतायत. तर लाईफ मध्ये पहिल्यांदा ना असं आकाशातून घर दिसलं. हा माझ्या आजीला पहिल्यांदा आकाशातनं घर दिसलं आणि घर दिसल्याबरोबर ते असं तिचं मन प्रसन्न झालं, आनंद झाली, हसायला लागले, मला आशीर्वाद दिले, काय 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 बोलायला लागले. आता पण हसते आता पण हसते. तिला खूप आवडलं ते. ह्याची व्हिडिओ मी लवकरच बनवेन असं तिला प्रॉमिस केलंय. तर ही माझी आजी, ही माझी ताई. इथे मी राहिलोय जवळजवळ 10 दिवस तरी होतो. मला खूप सांभाळलं या दोघींनी. जेव्हा जेव्हा मी कोकणात येतो तेव्हा तेव्हा मी इथे येतो. मला माझी ताई बोलायची की काय तू येतोस, शिपवर येऊन येतोस, जातोस, गावी येतोस, येत नाही. तर आज वेळात वेळ काढून म्हटलं जाऊन भेटूया. तर ही व्हिडिओ अशी होती. हे गाव आहे कोकणच्या वेंगुर्ला तालुक्यातील उबादांडा नावाचं हे गाव आहे. तर हे इथे हे आमचं असं घर आहे. माझी आणि आजी आणि माझी ताई राहते. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचो सावंतवाडीकर आणि माझ्या या आजीचो गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजीचा आशीर्वाद असा माझ्यावर. मनात येत रे जाणार. शेवटी जाता जाता देवाकडे एकच मागणं करतो की हे देवा माझ्या ताईला आणि माझ्या आजीला कायम सुखी ठेव.